बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आक्रमक आंदोलन करण्यात आले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला। तसेच त्यांच्या छायाचित्राचा वापर करून करण्यात आलेल्या प्रतीकात्मक प्रदर्शनाद्वारे मोठा संताप यावेळी व्यक्त करताना दिसून आले। आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे हर्षवर्धन सपकाळांनी आमचे उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याविषयी जे अवमानकारक शब्द या ठिकाणी वापरलेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी तीव्र असं एक आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं। मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की या महाराष्ट्राची संस्कृती आपण सभ्य प्रत्येक जणांचे या ठिकाणी मतभेद वेगवेगळे असतील राजकीय, परंतु या ठिकाणी सभ्यता संस्कृती आणि महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला शिकवते। अजितदादांची शिकवण सुद्धा आम्हाला तीच आहे। पण अशा वेळेला जर एखादा हर्षवर्धन सपकाळ येतो आणि आमच्या नेत्या समान आमच्या आई समान या ठिकाणी सुनेत्रा वहिनींबद्दल कोणी आक्षेपार्ह वक्तव्य जर कोणी करत असेल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। बरोबरच त्यांनी जर त्यांच्या वक्तव्याची जर जाहीर माफी लवकरात लवकर मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडणार आहोत। हा इशारा आम्ही या माध्यमातून आपल्याला देत आहोत। उन्होंने हर्षवर्धन सपकाळ ने जो अपना अपमानास्पद शब्द उनके लिए जो तो इस्तेमाल किए हैं उसका हम जाहिर निषेध करने के लिए आज ये आंदोलन बशीरगंज चौक में बीड शहर राष्ट्रवादी कांग्रेस की जानिब से रखा गया। हम सख्ती से जो है तो इसका निषेध करते हैं कि हर्षवर्धन सपकाळ जैसी शख्सियत जो राज्य का प्रदेश अध्यक्ष है और एक महिला उप मुख्यमंत्री जो अपने जो है तो पति के देहांत के बाद जो राज्य का नेता सबसे बड़ा राज्य का नेता अजितदादा पवार साहब इनके देहांत के बाद वो महिला अगर निकलती है मैदान में निकलती है हमारे आपके सुख दुख में काम करने के लिए निकलती है और यही जो है तो कांग्रेस के पास आज मुद्दा नहीं है कि ये महिला भी जो है तो होकर राज्य को जो है तो संभाल रही है, राज्य के सुख दुख का और राज्य के डेवलपमेंट के काम कर रही है। इसी को मद्देनजर रखते हुए शायद ये तो कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष ने इस तरह की जो है तो अपमानजनक डायलॉग उनके मुंह से निकला है। इसका जो है तो हम जाहिर निषेध करने के लिए यहाँ पर जो है तो जमा हुए हैं और हम आज ये इशारा देते हैं कि अगर हर्षवर्धन सपकाळ आने वाले 2-4 दिनों में अगर अपनी जाहिर माफी नहीं मांगता तो हम जो है तो इस आंदोलन को और तीव्र करेंगे, ऐसा जो है तो हम इशारा देते हैं। क्योंकि हर किसी की वो भी किसी की जो है तो बायोलॉजिकल मदर के जरिए पैदा हुआ होगा, उसको एहसास होना चाहिए। वो राजकीय पार्श्वभूमि रखता है, ये राजकीय पार्श्वभूमि रखता है, सामाजिक पार्श्वभूमि रखता है, महिला के सम्मान करता है और वो भी जो है तो ये पार्श्वभूमि रखता है। इसके बाद भी अगर जो है तो इस तरह की जो है तो अपमानजनक शब्द वो इस्तेमाल करते हैं महिला के संदर्भ में, हम इसका जाहिर निषेध करते हैं और तीव्र निषेध करते हैं। आमच्या आई समान असलेल्या सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधामध्ये कसलाही मुद्दा नाही, काही नाही, काहीतरी एखादा मुद्दा काढायचा आणि त्याच्यावर महिला आहेत पुरुष आहे हे न विचार करता इतक्या खालच्या स्तरावर जाऊन त्याला थिलर कमेंट म्हणता येईल आपल्याला, अशी कमेंट काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष करतो हीच खूप केविलवाणी आणि एकदम हास्यास्पद गोष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मुद्दे सोडून आपण महिलांवर गलिच्छ भाषेमध्ये टीका टिप्पणी करताय। म्हणजे काँग्रेसची पातळी कुठेतरी खालवली आहे हे आपल्या लक्षात येतंय। 150 वर्षाचा पक्ष सांगतायत ते आणि इतक्या थिल्लरपणे जर आमच्या महिलांवर कमेंट करत असतील तर कुठेतरी विचार करण्यासारखं आहे। आणि ह्या कमेंटवर अख्खा महाराष्ट्र चौतावून उठलेला आहे। नुसतं बीड शहर म्हणून नाही किंवा बीड जिल्हा म्हणून नाही,
अख्ख्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मानाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या बशीरगंज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बीड शहराच्या वतीनं इथं आंदोलन पाडण्यात आलेलं आहे.